आम्मेया, आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले, तव टाचे नव्हे भले पुरते आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या अखंड संजीवन समाधी वास्तव्याने पावन झालेल्या अलंकापूर क्षेत्रामध्ये गुरुवरे बाबांच्या सानिध्यामध्ये श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायाच्या चिंतनाला प्रारंभ झालेला आहे. पहिल्या 5 ओव्यामध्ये श्रीगुरूंचं आध्यात्मिक स्वरूप सांगून पुढच्या काही ओव्यामध्ये श्रीगुरूंचं सामर्थ्य सांगतात. श्रीगुरूंचं सामर्थ्य शब्दांच्याद्वारे प्रज्ञेच्या संपन्नतेनं वर्णन करण्याकरता अशक्य आहे असा विचार सांगून श्रीगुरूंच्या कृपेनं आमच्या जीवनामध्ये आम्हाला ज्या फलाची प्राप्ती झाली त्या फलाचाही विचार ज्ञानोबांनी सांगितला. आणि मग श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने ज्या पूर्वखंडाची रचना आम्ही सहज केली त्या पूर्वखंडातील प्रत्येक अध्यायामध्ये काय काय विषय आलेला आहे याही विषयाचं ज्ञानोबांनी संक्षेपतः हा विचार ठेवलेला आहे. 9व्या अध्यायाचा विचार करत असताना वेदामध्ये आलेला सगळा अभिप्राय 1.25 लक्ष श्लोकसंख्या असणाऱ्या महाभारतामध्ये आला. महाभारताच्या अंतर्गत असणारा सगळा अभिप्राय 700 श्लोकाची श्लोकसंख्या असणाऱ्या गीतेमध्ये आला आणि गीतेतला सगळा अभिप्राय एकट्या 9व्या अध्यायामध्ये आलेला आहे. एका भगवंताच्या मुखातून हे सगळे जरी अध्याय प्रगट झाले असतील पण प्रत्येक अध्यायाचं कौशल्य, रचना किंवा सांगण्याची पद्धती मात्र वेगळी आहे. जसं एकाच ऊसाच्या रसापासून गुळही तयार होतो, साखरही तयार होते किंवा काकवी त्याला मालती असं म्हणतात तेही तयार होते, परंतु प्रत्येकाची गोडी जशी वेगळी असावी तसे सगळे गीतेचे अध्याय एका भगवंताच्या मुखातून प्रगट झाले पण प्रत्येकाची हातवटी मात्र वेगळी आहे. एक जाणून या बोलती, एक ठाये ठाये जाणविती, एक जाणो जाता हरपती, जानते गुणेशी. या ओवीचा आपण 2 पद्धतीने विचार केला. या ओवीमध्ये एक शब्द 3दा आलेला आहे म्हणून इथे 3 षटकांचा विचार करता येतो. एक जाणून या बोलती, काही अध्याय जगाचं अधिष्ठान असणारं ब्रह्मस्वरूप त्या ब्रह्मस्वरूपाला जाणतात आणि मग बोलतात, कारण जो जाणू शकतो तोच इतरांना कथन करू शकतो म्हणून काही अध्याय अधिष्ठान स्वरूपाला विषय करतात. एक ठाये ठाये जाणविती, काही गीतेचे अध्याय ठिकठिकाणी जीवाला तूच ब्रह्म आहे याची जाणीव करून देतात आणि काही गीतेचे अध्याय मात्र जाणो जाता परमात्मा स्वरूपाला जाणत असताना शास्त्राचं जे काही ज्ञापकत्व आहे तो त्यांचा गुण आहे. ज्ञापकत्व नावाच्या गुणाला जानते गुणेसी, जाणो जाता हरपती स्वरूपाला प्राप्त होतात असा मामांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अर्थ आहे. खंदारकर महाराजांनी मात्र अर्थ वेगळा केला, म्हणजे याच अनुषंगाने आहे पण अर्थ मात्र असा केला, एक जाणून या बोलती, काही अध्याय म्हणजे पहिले 6 अध्याय जीवाचं स्वरूप जाणतात आणि मग बोलतात. जीवाचं वाच्य स्वरूप काय आहे, लक्ष्य स्वरूप काय आहे याचा विचार सांगतात. एक ठाये ठाये जाणविती, दुसरे असणारे 6 अध्याय ईश्वर स्वरूपाचं वाच्य स्वरूपही सांगतात, तो कीर्तनीय आहे किंवा नमनीय आहे, किंवा 13व्या अध्यायामध्ये सांगत असताना असंगो ही अयम पुरुष हा लक्ष स्वरूपाचं कथन करतात. आणि एक जाणो जाता हरपते इथे सांगत असताना मामेकम शरणम व्रज, तर काही अध्याय मात्र जीवाच्या ठिकाणी असणारं ज्ञातृत्व, ब्रह्माच्या ठिकाणी येणारं ज्ञेयत्व आणि शास्त्राच्या ठिकाणी असणारं ज्ञापकत्व या त्रिपुटीचाही विचार बाजूला ठेवून जाणो जाता हरपते जानते गुणेसी असा 3 पद्धतीनं त्यांनी विचार केला. 9व्या अध्यायाचा विचार केला तर 9वा अध्याय अनिर्वाच्य स्वरूपाचा आहे, तत्संबंधाने काही आपल्याला बोलता येत नाही. पण समर्थ पुरुषांनी जर अंगीकार केला तर मी नेणता आहे किंवा मी मुका आहे असं ज्ञानोबा म्हणतात, पण त्यांनी अंगीकार केल्यामुळे 9व्या अध्यायाचं वर्णन करण्याचं सामर्थ्य मला प्राप्त झालं. याकरता काही पुराण काळातली उदाहरणं आपल्यासमोर देतात. एकाची शाटी तपेन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली, एके पाशानी वावनी उतरली समुद्री कटके, एके आकाशी सूर्या ते धरिले, एके चुळीची सागरा ते भरिले, तैसे मच मुकया करवी बोलिविले आणि वाच्य तुम्ही. एकाची शाटी वशिष्ठ ऋषींच्या अंगावर असणारं उपवस्त्र सूर्याप्रमाणे जगाला प्रकाश देऊ लागलं, किंवा विश्वामित्राने ज्याचं यजमानत्व स्वीकारलं तो त्रिशंकू राजा स्वर्गाला प्राप्त झाला, किंवा नल आणि नीलांनी अंगीकार केल्यामुळे भगवंताचं नाव अंकित करून ते पाषाणसुद्धा समुद्रावर तरले, त्यावर वानरांचं सैन्य पलीकडे गेलं. का? समर्थाने अंगीकार केला की अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात. तसा मी मुका आहे, अजाणता आहे किंवा नेणता आहे, पण आपण अंगीकार केल्यामुळे 9व्या अध्यायाचं मी कथन करू शकलो. 9व्या अध्याय कोणत्या अध्यायासारखा आहे? 9वा अध्याय 9व्या अध्यायासारखाच आहे. जसं की राम रावणाच्या युद्धासारखंच आहे, तसा 9वा अध्याय 9व्या अध्यायासारखाच आहे. पण कोण जाणेल?
या निवाडा तत्वज्ञ जाणे जया गीतार्थ हाती. अशा प्रकारे 9 अध्यायाचं कथन झालं. आता उत्तरखंड त्या प्रारंभ केला तो आपण ऐका. या उत्तरखंडामध्ये म्हणजे 10व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत असणारा उत्तरखंड, त्यामध्ये पहिला अध्याय म्हणजे 10वा अध्याय, त्यामध्ये सामान्य विभूती आणि काही विशेष विभूती, यालाच विभूती किंवा प्रतिविभूती, त्या अर्जुनाकरता सांगितल्या जाईल. तेही आपण चांगल्या प्रकारे सुंदर रसवृत्तीने श्रवण करा किंवा कथा ऐकावी असं ज्ञानोबाराय म्हणतात. आता ही कथा सांगत असताना मराठी भाषेमध्ये सांगणार, परंतु मराठी भाषेचं सौंदर्य असं असणार की या भाषेमध्ये अभिव्यक्त झालेला शांतरस काव्यातील शृंगारसाला सहज जिंकून घेईल. एरवी भाषेला सौंदर्य आणण्याकरता अलंकारशास्त्राचा किंवा साहित्याचा वापर केला जातो, परंतु या मराठी भाषेतील ओवी अशी असेल की अलंकारशास्त्राचा उपयोग तिच्याकरता केला जाणार नाही, उलट तीच अलंकारशास्त्राला अलंकृत करेल. ओविया होतील येणे साहित्यासी. ज्या ग्रंथावर ही टीका सादर करणार आहे तो ग्रंथही संस्कृत भाषेतला, परंतु त्या भाषेवर तयार होणारी मराठी भाषा आपण चांगल्या प्रकारे ऐकली आणि अभिप्राय आपल्या चित्ताला मान्य झाला तर मग श्रीमद भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरीची टीका आहे का ज्ञानेश्वरीचा विस्तार झाला म्हणून तिचं सूत्ररूप म्हणजे भगवद्गीता आहे अशी भूमिका मात्र कोणालाही कळणार नाही. ज्ञानोबा स्पष्ट सांगतात. म्हणून अलंकारिले कवन कवने निर्वचेना. एखादा व्यक्ती सुंदर असावा, शरीराचं सौंदर्य त्यावर अलंकार परिधान केले तर अलंकारामुळे शरीराला शोभा की शरीरामुळे अलंकाराला शोभा हे जसं कळू नये तसं गीतेवर ज्ञानेश्वरी का ज्ञानेश्वरीवर गीता हेही कळणार नाही. तैसी देशी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आईनी चोखट ऐका. तशी देशी वाणी म्हणजे मराठी भाषेतील ज्ञानेश्वरी आणि संस्कृत वाणी म्हणजे श्रीमद भगवद्गीता यांचा भावार्थ बघितला तर एकच आहे आणि एका भावार्थाच्या सुखासनावर या शोभून दिसता. आपण श्रवण करत असताना देखील कोणताही दूषित भाव न ठेवता चोखट आयनी ऐका. आयनी म्हणजे चातुर्य किंवा त्याला कौशल्य असं म्हणतात. या शुद्ध भावाने आपण ते श्रवण करा. गीतेतला भाव उदयाला आला किंवा 2 पाठ आहे. उठावलिया भावा, इथे थोडंसं स्वल्पविराम द्यावा लागेल अर्थाकरता. उदयलिया भावा रूपकरिता रसवृत्तीचे वडप लागे किंवा चातुर्य म्हणे आम्हा पडप जोडले. मी अन्वयच करतो आहे सरळ सरळ. उदयलिया भावा, गीतेतला श्लोक वाचल्यानंतर जो भाव अंतकरणामध्ये उदयाला आला आणि त्या भावाचं रूप करिता वाक्प्रचार आहे स्पष्टीकरण करत असताना रसवृत्तीचे जे नवरस आहे त्या नवरसांचा वर्षाव होऊ लागेल. म्हणजे अभिव्यक्ती करायची आहे भावाची, भावार्थाची अभिव्यक्ती करायची आहे, पण ते करत असताना सगळ्या नवरसांचा वर्षाव होईल. आणि चातुर्य किंवा त्याला चतुरता असं म्हणतात, तर असं म्हणेल की आम्हा पडप जोडले, आम्हाला ज्ञानेश्वरीमुळे किंवा भगवद्गीतेमुळे सौंदर्य किंवा प्रतिष्ठा प्राप्त झाली. तैसे देशी याचे लावण्य, लावण्य म्हणजे सौंदर्य. हिरोनी याचा अर्थ होतो हरण करून किंवा हिरोनी म्हणजे घेऊन. देशी भाषेचं असणारं लावण्य ते घेऊन रसा आणिले तारुण्य, जे नवरस आहे यांना तरुण अवस्था प्राप्त करून दिली आणि तरुण झालेल्या रसांच्या द्वारे मग अगण्य गीता तत्व रचिले. ज्या गीतेचं तत्व ज्याची गणना करता येत नाही, देशकाल आणि वस्तू ज्याचं मोजमाप करू शकत नाही, असं अगण्य तत्व किंवा कोणत्याही प्रमाणामध्ये न सापडणारं परा अप्रमेय प्रमदा असं जी स्वरूपस्थिती आहे असं गीतेचं तत्व रचिले. त्याची रचना केली. कोणी केली? जो चराचर परमगुरु चतुर्चित्त चमत्कारू तो ऐका यादवी शुरू बोलता झाला. ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ऐसे बोलिले श्रीहरी तेने. अर्जुना आघवियाची मातो अंतकरणी धडवता हासी. जो चराचर परमगुरु चर जगाचा आणि अचर जगाचा किंवा थोडक्यात संपूर्ण असणारा विश्वाचा जो परमगुरु आहे, श्रेष्ठ गुरु आहे. पुढच्या श्लोकामध्ये परमम वचः असा एक अर्थ आलेला आहे. तर मधुसूदनीमध्ये परमम असा अर्थ करत असताना प्रकृष्ट वस्तूचं जो ज्ञापन करून देतो त्याला परमम वचः श्रेष्ठ वचन असं म्हणतात. आणि परमात्मा सुद्धा आपल्या आत्मस्वरूपाचं जगाला ज्ञान करून देत असल्यामुळे तो परमगुरु आहे म्हणजे श्रेष्ठ गुरु आहे. किंवा वेदापासून सर्वांना ज्ञान प्राप्त होतं, पण वेदातेही पडविता आदिगुरु तू म्हणून तो श्रेष्ठ गुरु आहे. किंवा ते सूत्र आहे एक बहुतेक तर्कशास्त्रामध्ये, सपूर्वेशाम अपि गुरु कालेन अनवच्छेदात.
असा तो गुरु आहे सर्वांचा. म्हणून जो चराचर परम गुरु चतुरचित्त चमत्कारू जिज्ञासेन संपन्न आहे किंवा ज्यांच्या अंतकरणामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचा दोष नाही, त्या चित्ताला म्हणतात चतुरचित्त किंवा नमो चतुरचित्त चकोर चंद्रा, असं श्री गुरूंचं वर्णन पाठीमागे केलं. तर या चतुरचित्ताचा जो आश्चर्यकारक विषय आहे, आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम, असा हा परमात्मा, तो यादवेश्वरू यादवांचा राणा बोलता झाला अर्जुना करता. ज्ञानोबा म्हणतात तोच अभिप्राय आम्ही तुम्हाला सांगणार. ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ऐसे तेने श्रीहरी बोलिले, असा तो श्रीहरी परमात्मा अर्जुनाला बोलला. काय म्हटला? अर्जुना आघिवियाची मातू अंतःकरणी धडवता हासी. मातू म्हणजे गोष्ट आणि आघिवियाची मातू म्हणजे सर्वच गोष्टींनी अंतःकरणाने धडवता हासी तो परिपूर्ण आहे. म्हणजे श्रवण करण्याकरता ज्या गोष्टी लागतात अंतःकरणामध्ये, त्या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये अर्जुना तू परिपूर्ण आहे. श्रवणाकरता अंतःकरणामध्ये पहिल्यांदा आस्था असावी लागते किंवा अंतःकरणामध्ये सुमनता, शुद्धमती, अनिंदकपणा किंवा त्याला अनन्यगती असं म्हणतात. या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्यगती पैगा गौप्य ही परितया प्रते चावळीचे सुखे, किंवा नुसतं श्रवण करून चालत नाही. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिशी, तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची, आसा तू आहे. आघवियाची मा तू अंतकरणे, अंतकरणाने सर्वच गोष्टीने धडवता हासी. धड आहे, चांगला आहे किंवा ग्रहण करण्याकरता पात्र आहे. आणि असं तू असल्यामुळे आम्ही पाठीमागे जे सांगितलं ते सांगण्याकरता पुन्हा आम्ही प्रवृत्त झालो. यावर थोडीशी प्रस्तावना अशी दिलेली आहे मधुसूदनी टीकेमध्ये की भगवंतांनी पाठीमागे 7व्या, 8व्या आणि 9व्या या 3 अध्यायामध्ये तत्पदाचा असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याचं 2 प्रकारचं स्वरूप सांगितलं. एक सोपाधिक स्वरूपाचं कथन केलं, निरुपाधिक स्वरूपाचंही कथन केलं. तर सोपाधिक असणारा परमात्मा ध्यानाचा विषय आहे, निरुपाधिक असणारा परमात्मा ज्ञानाचा विषय आहे. आणि याकरिता त्यांचे उपायभूत असणाऱ्या काही विभूतीही परमात्म्याने सांगितल्या. रसोहम अपसु कोणतेय किंवा अहम क्रतुर अहम यज्ञ स्वदाहम अहम औषधम, असं 7व्या अध्यायापासून तर पुढे 9व्या अध्यायापर्यंत म्हणजे ध्यान करण्याकरता आणि ज्ञानाकरता उपायभूत असणाऱ्या विभूती परमात्म्याने अर्जुनाकरता सांगितल्या. परंतु एकदा श्रवण केलं म्हणजे ध्यान ठसावतं किंवा श्रवण झाल्याबरोबर दुर्विज्ञ असणारं तत्व लगेच ग्रहण होतं असं घडत नाही. याकरिता परमात्मा पुन्हा सोपाधिक स्वरूपाने ध्यानाचा विषय आणि निरुपाधिक स्वरूपाने ज्ञानाचं साधन असणाऱ्या ज्या काही विभूती या सांगण्याकरता या अध्यायामध्ये प्रारंभ करतात. आणि ते अर्जुनाला प्रोत्साहन देऊन त्याची अपेक्षा वाढावी याकरता या पहिल्या श्लोकामध्ये तो विचार सांगतात. म्हणजे हा भाव पाठीमागे सांगितलेला आहे. भूय एव, पुन्हा आम्ही सांगणार आहे. पुन्हा सांगणार म्हणजे ते अगोदर कधीतरी सांगितलं असलं पाहिजे, तेव्हा पुन्हा हा शब्द तयार होतो. म्हणजे पाठीमागे सांगितलं त्याचा विस्तार आम्ही आता करणारच आहोत, विस्ताराची अपेक्षा आहे. म्हणून अर्जुना श्रवण कर, तू कसा आहे हे भगवंत अर्जुनाची स्तुती करून या पहिल्या श्लोकामध्ये सांगतात. श्री भगवान वाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. श्री भगवान वाच, श्री भगवान असं म्हणतात, भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत् ते अहम प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. हे महाबाहो, प्रियमाणाय ते अहम हितकाम्यया भूयः एव मे परमं वचः शृणु ते अहम हितकाम्यया वक्ष्यामि यत् ते अहम हितकाम्यया वक्ष्यामि. हे महाबाहो, ज्याचे बाहू महान आहेत. प्रियमानाय याचे 2 अर्थ होतील. एक तर परमात्मा म्हणजे परमात्म्याला अर्जुनही प्रिय वाटतो किंवा भगवंताच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द अर्जुनाला आवडतो, असे 2 अर्थ होतील. देवालाही अर्जुन प्रिय आहे आणि अर्जुनाला सुद्धा भगवंताच्या मुखातून जे जे येत आहे ना ते श्रवण करण्याची आवड आहे. पाठीमागे अशी ओवी गेली आहे, तरी अमृताचे आरोगणे काय पुरे म्हणवेल. म्हणजे अमृताची असणारी पंगत वाढण्याकरता कोणी आला तर मनुष्य नकार देईल का? जाणता असेल तर देणारच नाही. तसं तुमच्या मुखातून येणारं प्रत्येक वाक्य मला गोड वाटतं आहे. प्रियमानाय म्हणजे माझ्यावरही तुझं प्रेम आहे आणि तुझ्यावरही माझं प्रेम आहे. महाबाहो,
ते म्हणजे तुला अहम मी हित काम्यया तुझं हित व्हाव या कामनेनं भूय एव पुनः अपि म्हणजे पुन्हा देखील मे परमं वचः शृणू मी तुला परम श्रेष्ठ अशा प्रकारचं वचन वाक्य सांगणार आहे. वक्ष्यामी शृणू ते मात्र तू श्रवण कर. भूय हे एव का म्हणतात कारण या अध्यायामध्ये आलेला जो भाव आहे तो बऱ्याचदा पाठीमागच्या अध्यायामध्ये आलेला आहे. पण अर्जुनावर प्रेम असल्यामुळे भगवंत पुन्हा सांगण्याची अपेक्षा करतात आणि यातूनही भगवंताचं अर्जुनावर प्रेम अभिव्यक्त होतं. परमम वचः याचा अर्थ आपण अगोदरच बघितला. प्रकृष्ट असणारी वस्तू नाम परमात्मा त्या वस्तूचं प्रकाशन करणारं जे वाक्य असतं त्याला परमम वचः असं म्हणतात. पण ते सांगणार म्हणजे विनाकारण नाही सांगणार. हित काम्यया सांगावं कुणाला ज्याचे बाहू महान आहेत त्याला सांगावे. इथून अर्जुनाचा अधिकार प्रगट होतो. किंवा ज्याचा आपल्यावर प्रेम आहे त्याला सांगावं. नाहीतर प्रेमाचा जर अभाव असेल आणि सांगितलं तर अनादर किंवा उपेक्षा घडण्याची शक्यता असते. पण ते अर्जुनाकडून घडणार नाही. याकरता प्रियमाना येते प्रिय स्वरूप असणारा तू हिताच्या कामनेनं आम्ही सांगणार. किंवा वक्त्याच्या मनामध्ये दुसरा कोणता स्वार्थ नसावा. समोरच्या असणाऱ्या श्रोत्याचं शिष्याचं किंवा प्रिय व्यक्तीचं हित व्हावं ही कामना असावी. म्हणून सांगण्याकरता हित काम्यया हा वक्त्याचा भाव असावा आणि महाबाहो प्रियमानाय हा श्रोत्याचा अधिकार असावा. तर मग सांगितलेला जरी अभिप्राय पुन्हा सांगितला तर कंटाळा येत नाही. भूय एव महाबाहो शृणुमे परमं वचः यत्तेहं प्रियमानाय वक्ष्यामि हितकाम्यया. यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले तव टाचे नव्हे भले पुरते आहे. भगवान असं म्हणतात आम्ही म्हणजे अर्जुना मी. आम्ही शब्द हा भगवंताचा वाचक आहे. मागील जे निरूपण केले मागील म्हणजे फक्त 9 अध्याय नाही घ्यायचा सगळे 9 अध्याय घ्यायचे. पहिल्या अध्यायापासून भगवंत बोलले दुसऱ्या अध्यायापासून मग मागील जे निरूपण केले अगदी पहिल्या अध्यायाच्या त्या सगळ्या पार्श्वभूमिकेपासून किंवा अर्जुनही बोलला आहे ना रथम स्थापय मेच्युत. भगवंतांनी काही ऐकलं नाही. फक्त एवढं सांगितलं समवेतान येतान करून पश्य एवढंच फक्त सांगितलं. भगवंताचं काही स्पष्ट वचन पहिल्या अध्यायामध्ये नाही पण वचन मात्र बोललेलं आहे. म्हणून मागील जे निरूपण केले किंवा स्पष्टतया अशोचान अनुशोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे या श्लोकापासून जे निरूपण केले जे स्पष्टीकरण अर्जुनाने शंका विचारली की माझं निश्चित कल्याण कशामध्ये असेल ते मला सांगावं. कारण कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यत् श्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादे मां त्वां प्रपन्नम. मी तुम्हाला शरण आलेलो आहे. तुमचा मी शिष्य आहे आणि जे निश्चित कल्याणकारक असेल ते आपण मला सांगावं. मग अर्जुनाच्या या असणाऱ्या प्रश्नाला उत्तर देत असताना भगवंतांनी जे कथन केलं त्याला म्हणतात निरूपण. जे केले आता हे निरूपण आपल्याला वाटतं पण भगवंत म्हणतात हे निरूपण आम्ही केलं नाही ते तुझे अवधानची पाहिले. म्हणजे तुझं लक्ष आमच्या बोलण्यावर किती आहे याची आम्ही काय केली परीक्षा केली. म्हणजे अर्जुन ऐकतो की नाही म्हणजे परीक्षा करण्याकरता 9 अध्याय खर्च केले. ते तुझे अवधानची पाहिले. अवधान म्हणजे लक्ष तुझी एकाग्रता आहे की नाही. बरं एकाग्रता का बघितली. भगवंताला बघण्याची काय गरज आहे प्रसंग तसा आहे. एरवी जर भगवंत जंगलामध्ये असते तर असं म्हटले नसते. पण रणांगणावर आहे ना कुरुक्षेत्राची असणारी प्रतिकूल परिस्थिती. पण अशाही परिस्थितीमध्ये अर्जुन आपला ऐकतो की नाही का नुसतंच ऐकतो. म्हणतो जे अवधानची पाहिले तुझं लक्ष आहे की नाही याची आम्ही परीक्षा केली. याला म्हणतात आजमावून पाहिलं आणि आमच्या लक्षात तेव्हा आलं तव टाचे नव्हे. टाचे म्हणजे काय अपूर्ण किंवा उणीव कमतरता असं नाही अर्जुना. कशामध्ये कमतरता नाही. पाठीमागचा एक शब्द घ्यायचा तव तुझे अवधानची पाहिले ते तव अवधानची टाचे नव्हे. तुझं असणारं लक्ष किंवा अवधान हे टाचे नव्हे अपूर्ण आहे असं नाही. भले पुरते आहे चांगल्या प्रकारे परिपूर्ण आहे. आता भले पण विशेषण आलं आणि ते अवधान पूर्ण आहे असं काय म्हटलं म्हणजे अर्जुन श्रवण करत असताना अजिबात त्याचा बाकी विषयाकडे लक्ष नाही. म्हणजे इथं बाणांचा आवाज होतो आहे हत्तींचे चित्कार आहे घोड्यांचं खिंकाळणं आहे आणि कोणाचं विव्हळणं आहे हे अजिबात नाही. तरी गाजाबज ही म्हणीने धरावे तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी असं चांगलं अवधान तुझं आहे. आणि भले आहे म्हणजे अवधान देण्याकरताची आदर तन्मयता असावी लागते एकाग्रता असावी लागते. तेही अर्जुनाच्या ठिकाणी परिपूर्ण आहे. हे मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानाचे पाहिले आणि आमच्या तेव्हा लक्षात असं आलं. म्हणजे हे थोडक्यामध्ये असं झालं
की 2 तास कीर्तन केलं आणि शेवटी 10 मिनिटामध्ये सांगितलं की तुमचं अवधान आहे की नाही मी बघितलं, असं बोलण्यासारखं झालंय. पण भगवंत म्हणतात अर्जुना तसं मात्र नाही. ते तुझे अवधानची पाहिले तव टाचे नव्हे, म्हणजे कमतरता यास अजिबात नाही. भले पुरते आहे, चांगल्या प्रकारे तुझं अवधान परिपूर्ण आहे. आणि खरं असं आहे, वक्त्याला सुद्धा अशा प्रकारचा श्रोता मिळणं हे वक्त्याचं भाग्य आहे. आणि भगवंताने सांगितलं ना, हे माझं भाग्य आहे अर्जुना. पुढे येणार आहेत अशा ओव्या, याच श्लोकाच्या खाली पुढे ओव्या येणार आहे किंवा 15व्या अध्यायामध्ये ओवी आहे. पै आम्हाही वाडे कोडे अखंड बोला आवडे परी काय कीजे न जोडे पुसते ऐसे. पण काय करावं अर्जुना, आम्हाला असा विचारणारा कोणी भेटत नाही. आणि आज तू मात्र आम्हाला भेटला आहे, तोंड भरून निखळ आलासी पुसो, हे आमचं दैव आहे. म्हणून भगवंताचं सुद्धा भाग्य आहे की भगवंताला द्वापार युगापर्यंत वाट बघावी लागली. भागवतामध्ये उद्धवासारखा श्रोता मिळाला आणि गीतेमध्ये अर्जुनासारखा श्रोता मिळाला. तव टाचे नवे भले पुरते आहे, हे भगवंताला कसं काय कळालं, त्या कळण्याच्या काही भूमिका असतात. एक म्हणजे जेव्हा आपण वक्ता होतो तेव्हा श्रोत्याच्या भूमिका कळत असतात. म्हणजे हे काही मी फार अधिकारवाणीने सांगतो असा काही अर्थ घेऊ नका, पण ते मात्र कळत असतं. किंवा परमात्मा सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे ना, म्हणून भगवंताला न सांगता तुम्हाला कळू येते अंतर किंवा चेहऱ्यावरून कळत असतं. आपण सांगितलेला विषय समोरच्या श्रोत्याला ग्रहण होतो की नाही हे त्याच्या चेहऱ्यावर कळतं. म्हणजे तो जर ऐकत असेल आणि त्याच्या मुखाचा विकास होत असेल तर तो चांगला अधिकाराचा आहे. नाहीतर तो जर मोबाईल बघत असेल तर मग मात्र लक्ष नाही असं कळून येतं. तव टाचे नाही भले पुरते आहे, हे भगवंताच्या लक्षात आलं. हो हो हो. पण तसं मात्र अर्जुनाचं नाही. तव टाचे नवे भले पुरते आहे, तुझं अवधान मात्र चांगल्या प्रकारे आहे. म्हणून तर पुढे ज्ञानोबा असं म्हणतात, श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोट भरोप आहे एकसरा अवघेयाचा, किंवा देव निरूपिते ते थेकुले एवढे श्रोतेपण फाकले. जैसे आकाशा खेव पसरिले दाही दिशी, तसं आकाशाने दस दिशेला लिंगन द्यावं, तसं अर्जुनाचा श्रोतेपणा विस्ताराला प्राप्त झाला. एवढंच नाही, सर्वांगी सपाई अवधान आत लापा, तव तया झाले आन सर्वांगी निघाले कान, सपाई अवधान आत लापा. अर्जुनाला मात्र असं झालं की सर्वांगावरच कान फुटले. ज्ञानोबांची आणखीन एक ओवी बघा, आता मला ती ओवी 6व्या अध्यायामध्ये आहे का कशी, तव रसना नाही नाही बहुतेक सत्य या पदावर नाही, ती तर आहे 6व्या अध्यायामध्ये, पण बहुतेक 16व्या अध्यायामध्ये असेल. सत्य या पदामध्ये सांगत असताना ते इतकं सांगतात, जे साचारीचे नेबिके ब्रह्मही भेदी अगोदर आहे, कानाती निगती मुखे त्याच्या अगोदर आहे. आणखीन एक पद राहिलं की कानाती निगती मुखे. एरवी काय आहे, कानाचा विषय काही श्रवण करणं, पण ज्ञानोबा म्हणतात कानाती निगती मुखे. नाही, अगोदर एक पद राहिलंय, नाही हे पुढं आहे, त्याच्या अगोदर एक एक सुरुवातीचं पद आहे, कानाती निगती मुखे वा ऐको ठाता कौतुके, कानाते निगती मुखे जे साचारी विचेने बिके ब्रह्म हे भेदे. मला फक्त एक पूर्वपद घ्यायचं आहे. ऐको ठाता कौतुके, कौतुकाने जर श्रवण केलं तर कानाते निगती मुखे, वास्तविक मुखामध्ये रसना असते आणि रसना रसविषयाचा आस्वाद करते आहे. पण कानाच्या ठिकाणी पुन्हा मुख फुटतं, म्हणजे काय झालं, कानाला असं वाटतं आम्हाला या शब्दाचं नाद माधुर्य श्रवण करण्याकरता मिळतंय, पण रस माधुर्य चाखण्याकरता मिळत नाही, म्हणून कानालाच मुख फुटतात. काना ते निगती मुखे, हा अर्थ इथे आहे. तव टाचे नवे भले पुरते आहे, पण अर्जुना तुझं मात्र अवधान चांगल्या प्रकारचं आहे असं आमच्या लक्षात आलं. मग मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानाची पाहिली असं का म्हटले. भगवंताचं असं म्हणणं आहे, मागे आम्ही थोडीशी परीक्षा केली, सांगून बघितलं, आणि दुसऱ्या अध्यायामध्ये सांगत असताना अर्जुनाचं थोडंसं रागावणं सुद्धा आहे. देवाही येतुलीवरी बोलावे नलगे अवधारी, आधी तूची विचारी संग्राम हा. मग भगवंतांनी थोडी परीक्षाच केली ना. मग परीक्षा कशी केली याकरता पुढची ओवी येते आहे. गटी थोडेसे उदक घालीजे, तेने न गळे तरी वरिता भरीजे, ऐसा परी सोनी पाहिला असे, तव परिसविजे ऐसेची होत असे. भगवंत म्हणतात, म्हणजे उदाहरण ज्ञानोबा देतात. भगवंतांनी काही जास्त दृष्टांत दिलेला नाही गीतेमध्ये,
ज्ञानोबराय मात्र देतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे थंडगार पाणी पिण्याकरता मिळावं याकरता गावाकडे किंवा शहरामध्ये सुद्धा माता भगिनी माठ घेतात. म्हणजे मातीचं असणारं मडकं घेतात, मोठं असणारा माठ घेतात. पण ते लगेचच्या लगेच घेत नाही, त्याची काही परीक्षा असते. त्याच्या 2 परीक्षा, इथे एक परीक्षा सांगितली आहे. पहिली परीक्षा, कुंभारवाड्यामध्ये जाऊन ते मातीचं असणारं मडकं किंवा माठ चांगला भाजला की नाही हे बघावं लागतं. आणि ते बघण्याकरता अशी टिचकी मारावी लागते. त्याचा जर खणखण आवाज आला तर ते मातीचं मडकं चांगलं भाजलेलं आहे, मग ते घरी घेऊन येतात. पण त्याची पुन्हा दुसरी परीक्षा, त्या मडक्यामध्ये पाणी भरून ठेवावं लागतं एक रात्रभर तरी, मग त्याचा तो मातीचा वास वगैरे निघून जातो. पण जर कदाचित त्याला जास्त पाझर लागला तर चालत नाही, कारण पाणी टिकत नाही. बरं अजिबातच पाझर नाही असंही चालत नाही, कारण थोडासा पाझर फुटावा लागतो तर ते पाणी थंड होतं, असं आहे त्याचं शास्त्र. जास्त पाझर लागला की मग वरती 100 रुपये टाकले तर खाली येईपर्यंत फक्त 10 पैसे राहतात, तसं नाही चालत. असं ही सरकारी योजना आहे चला. पण त्यामध्ये जास्त पाझरही चालत नाही, कारण पाणी टिकणार नाही ना. दिवसभर पाणी टाकतच मनुष्य थकून जाईल, म्हणून थोडासा पाझरही असावा लागतो. ती ज्ञानोबा इथं सांगता, घटी थोडेसे उदक घालीजे. थोडं थोडं म्हणजे काय, जर माठ परिपूर्ण भरला तर नेमका कुठून गळतोय कळणार नाही, म्हणून थोडेसे उदक घालीजे, मग तळात चांगला आहे का कळेल. पुन्हा जास्त उदक टाकावं, मधला भाग कळेल. परिपूर्ण गळ्यापर्यंत भरावा, वरचाही भाग कळेल. म्हणून असं आहे, प्रत्येक शब्दाला महत्व आहे. तेवढा बारीक विचार आपल्याला नाही करता येत, पण शब्द तसा आहे. घटी थोडेसे उदक घालीजे. थोडंसं उदक अगोदर त्यामध्ये घालावं, तेने न गळे. त्या पाण्याने तो माठ गळला नाही तर गळाला तर मग न भरीजे, पण न गळे तरी वरिता भरीजे. जर गळाला नाही किंवा जास्त पाझरला नाही तर मग वरती पाणी आपण रिचावं किंवा त्यामध्ये पाणी भरावं. अगदी अर्जुना आम्ही सुद्धा तसंच केलं. पहिल्यांदा तुला 2रा अध्याय सांगितला, पटला, मग 3रा, पुन्हा 4था, 5वा, 9 अध्यायापर्यंत आम्ही आलो. गटी थोडेसे उदक घालीजे, थोडं ज्ञान सांगून बघितलं, पण ते ज्ञान तुझ्या कानात गेल्यानंतर न गळे अंतकरणात गेलं. ते काही बाहेर प्रकट झालं वाया गेलं असं झालं नाही. सांडी विखुरी गेली म्हणून काही असं मात्र ते झालं नाही. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की आणखीन अर्जुनाला सांगावं, कारण जे जे हा अधिष्ठील ते आरंभीच या फळेल, म्हणून सांगितला न वचेला अभ्यास वाया, हे आमच्या लक्षात आलं. तेने न गळे तरी वरिता भरीजे, आयसा परिसोनी पाहिलासी. परिसोनी म्हणजे सांगणे, अशा प्रकारचा सांगून आम्ही पाहिलासी. आणि तव म्हणजे तेव्हा आमच्या लक्षात आलं की परिसविजे, या अर्जुनाला आणखीन काहीतरी ऐकवावं ऐसेची होत असे, असंच आम्हाला वाटू लागलं. अगोदर सांगून बघितलं, अर्जुनाने ऐकलं, आणि पुन्हा आम्हाला असं वाटलं की मग आता अर्जुनाला सांगतच राहावं, ऐकवावं ऐसेची होत असे. आता तुझ्यावर माझा विश्वास आहे अर्जुना, याकरिता पुढचं उदाहरण. हे उदाहरण भगवंताच्या परीक्षेकरता आहे. आणि अर्जुन परीक्षेला उतरल्यानंतर भगवंत आता पुढे आपलं हृदय मोकळं करणार आहे की नाही. भूय एव महाबाहो, याकरता पुढची ओवी किंवा पुढचं उदाहरण. अवचितयावरी सर्व सांडीजे, किंवा 2रा पाठ आहे सर्वस्व सांडीजे. मग चोख तरी तोची भांडारी कीजे, तैसा किरीटी तो आता माझे नेच धाम की. अवचितयावरी, अवचित म्हणजे काय, अपरिचित. ज्या व्यक्तीचा आपल्याला परिचय नाही, एखादा व्यापारी असावा किंवा सावकार असावा, आणि त्याच्याकडे काम मागण्याकरता एखादा नवतरुण यावा, युवक यावा, परिचित नाही, म्हणजे तो परिचित नाही यात नवल नाही, तो कोणा एखाद्या परिचित व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा आलेला नाही, असा अवचित अकस्मात आलेला आहे. आणि त्याच्यावर सर्व सांडीजे किंवा सर्वस्व सांडीजे, सांडीचे म्हणजे त्याग करावं किंवा त्याच्या ताब्यात द्यावं, पण भांडार सोडून त्याग करावं, कारण पुढे भांडार शब्द वेगळा आलेला आहे. म्हणजे खजिना सोडून बाकीचं सर्व काही त्याच्या हातात द्यावं, कारण जर तो चांगला असेल तर मग खजिना द्यावा. ज्ञानोबरांचं वाक्य तसं आहे. अवचित यावरी सर्वस्व सांडीजे, अपरिचित आहे त्याच्यावर व्यापाराची संपूर्ण जबाबदारी द्यावी. मग त्याच्याकडे आपल्या हिशोबाच्या वह्या असतील किंवा मग लक्ष्मीपूजनाच्या वह्या असतील. अवचित यावरी सर्व सर्व सर्वस्व सांडीचे, त्यावर काय करावं, आपण समर्पण करावं. आणि मग यानंतर चोख तरी, मारुती बाबांनी एक वाक्य परवा कीर्तनामध्ये सांगितलं, महापुरुष त्यांच्या क्रियेवरून कळत असतात. मनुष्याचं खरं तर असं आहे की व्यवहारामध्ये मनुष्याचं वागणं हा परमार्थाचा काय असतो, आरसा असतो. मनामध्ये परमार्थ किती रुजल आहे त्याच्या व्यवहारावरून कळत असतं.
एरवी व्यवहारामध्ये माणसं इतरांना फसवितात ना, त्या व्यक्तीला माणसं चॅप्टर म्हणतात. पण तसं नाही चालत. इतरांना फसवणं हे व्यवहाराचं चातुर्य नाही, ती लबाडी आहे. मग खरा व्यवहार तो आहे की ज्यामध्ये कोणाला क्लेश होणार नाही, किंवा न कळता एखाद्याची वस्तू घेणं, न सांगून एखाद्याची वस्तू घेणं, त्याला सुद्धा चोरी असं म्हणतात. नाथ महाराजांनी ते स्थेयम हिंसा या 15 अनर्थामध्ये असा विचार केलेला आहे. एखाद्याच्या न कळत, त्याला आवश्यकता नसताना सुद्धा, त्या वस्तूची आवश्यकता नाही पण न कळता वस्तू जर आपण घेऊन आलो, त्याला चोरी असं म्हणतात. चालत नाही ते. मग चोख तरी व्यवहारावरून व्यक्ती कळत असतो. जर तो चांगला असेल, क्लेशकारक रीतीने काही संपादन करत नसेल, चोख तरी तोची भांडारी कीजे, त्यालाच काय करावं, खजिनदार करून टाकावं. म्हणून खजिनदार करत असताना फार मोठी जबाबदारी आहे. म्हणजे ज्ञानोबा आहे ते उदाहरणच फक्त सांगत नाही, व्यवहारही आपल्याला शिकवतात. सगळ्यात महत्त्वाचं खातं ते असतं, अर्थमंत्री किंवा खजिनदार. कोणत्याही क्षेत्रामध्ये खजिनदार, कॅशियर म्हणतात ना त्याला बहुतेक बँकेमध्ये, म्हणून खजिनदार कोणालाही करता येत नाही. चोख म्हणजे इतरांच्या विषयी पण त्यांचा व्यवहार चोख असावा आणि तो व्यक्ती मनानेही चोख असावा. चोख तरी तोची भांडारी कीजे, तर त्यालाच काय करावं, खजिनदार करावं, त्याला कुबेर करावं. थोडक्यामध्ये पैशाचा सगळा हिशोब त्याच्या हातामध्ये देऊन टाकावा. हे झालं उदाहरण. तैसा किरीटी तो आता माझे निज धामकी, तसा मी अमूल्य रत्न स्वरूप आहे. आत्मा जेने हस्तगत रत्न होय, आणि ते रत्न ठेवण्याचा अर्जुना तो आता भांडारी झालेला आहे. तैसा किरीटी तो आता माझे निज धामकी, तो माझं राहण्याचं ठिकाण आहे. भगवंताने ठिकाण सांगितले की नाही राहण्याचे, सती आणि सत्पुरुष, दानशिळी याज्ञिक, तपस्वी अलौकिक संन्यासी जे काभन भक्त हन महात्मे, ये माझे निजाची धामे, त्यालाच निज धाम असं म्हणतात. हे सगळे भगवंताचे राहण्याचे ठिकाण आहे. त्यामध्ये अर्जुन भक्त आहे. म्हणून भक्त या दृष्टिकोनातून तैसा किरीटित्व आता माझे निज धाम की, ऐसे अर्जुना युवते सर्वेश्वरे, पाहोनी बोलिले आत्यादरे, गिरी देखोनी सुभरे मेघ जैसा. ऐसे अर्जुना युवते सर्वेश्वरे, अर्जुना पाहुणी अत्यादरे बोलिले. असं भगवंताने अर्जुनाला बघून अतिशय आदराने बोलले. एकतर परमात्मा बोलतच नाही, आणि बोलला तर आदराने बोलणार नाही, आणि यदा कदाचित आदराने बोलला तर अत्यादरे बोलणार नाही. पण अर्जुनाच्या बाबतीमध्ये प्रेमही आहे, परमात्मा बोलतोही आहे, आणि किती बोलतो आहे, अत्यादरे. किती आदर आहे, तो आदर पाठीमागच्या अर्ध्या ओळीमध्ये प्रगट झाला. तैसा किरीटी तो आता माझे निज धाम की, याला म्हणतात आदर. अर्जुना, माझं राहण्याचं ठिकाण आता तू झालेला आहेस. ऐसे अर्जुना, अशा प्रकारचा परमात्मा सर्वेश्वरे, सर्व जगाचा नियामक असणारा परमात्मा, येऊते म्हणजे एवढे, येऊते अत्यादरे, एवढे अत्यादरी परमात्मा बोलिले. कसं बोलिले याकरिता ज्ञानोबा उदाहरण देतात. अर्जुनावर काय भगवंताचा प्रेम बाजार असेल, वर्षाव असेल. गिरी देखोनी सुभरे मेघ जैसा, जैसा मेघ गिरी देखोनी सुभरे. भरे म्हणजे चांगल्या प्रकारचा भरून येतो, त्याला सुभरे असं म्हणतात. पाऊस पडण्याकरता दोन गोष्टी अत्यावश्यक असतात, आणि बहुधा विकासाच्या नावाखाली त्या गोष्टी जात आहेत आता. एक तर नाही म्हणजे एक माझे टीका नाही, पण अर्थ तसा आहे ना. ज्ञानोबाची ओळी पुढे येते, सो वाये मेघ सावरे. चांगला जर वारा वाहू लागला तर मेघ वर्षाव करतो, आणि चांगला पर्वत बघितला तरी मेघ वर्षाव करतो. आता टेकड्या सपाट झाल्या म्हणजे गिरी राहिले नाही, आणि वृक्षतोड आमा प्रमाणामध्ये झाली म्हणजे फारच प्रमाणामध्ये झाली, त्यामुळे चांगला वारा तयार होत नाही. म्हणून पाऊस पडला तर पावसाळ्यात पडत नाही, पिकं हातामध्ये आली की तेव्हा पडतो. हा पावसाचा दोष नाही, आपल्या कर्माची फळं आहेत. गिरी देखोनी सुभरे मेघ जैसा, ज्याप्रमाणे पर्वताला बघून मेघ चांगल्या प्रकारचा भरून येतो, तसं अर्जुनाला पाहिल्याबरोबर परमात्मा नावाचा मेघ सुद्धा चांगल्या प्रकारचा भरून आला. आणि याचं रूपक पाठीमागे दुसऱ्या अध्यायामध्ये आलेला आहे. तो अर्जुन कसा आहे, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवर वनवाला का, आणि म्हणून सहज येसू निळ, कृपामृते सजळ, तो ओळला श्री गोपाळ महामेघ. इथं सूत्र आहे, आणि याचं स्पष्टीकरण पाठीमागे दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. म्हणजे अर्जुनच गिरी आहे, पण तो कसा आहे, मात्र तप्त झाला आहे शोकाने, आणि त्याला शांत करण्याकरता श्रीकृष्ण नावाचा महान मेघ तो मात्र धावून आलेला आहे. गिरी देखोनी सुभरे मेघ जैसा, तैसा कृपाळवांचा रावो, म्हणे ऐकेगा महाबाहो, सांगितलाचे अभिप्रावो सांगेन पुढती. तैसा कृपाळवांचा रावो. ते भागवतामध्ये पण असा विचार केला, बहुतेक 11व्या अध्यायामध्ये आहे, अध्याय क्रमांक नाही लक्षात एवढा, पण
भगवत भक्तांची 30 लक्षणं तिथं सांगितलेली आहे. त्यामध्ये कृपालु कृतद्रोहस तितिक्षु सर्वोपकारक असे काही ते श्लोकाची सुरुवात आहे. हा, कृपालु अकृतद्रोह तितिक्षु सर्वोपकारक अशी श्लोकाची सुरुवात आहे. त्यामध्ये पहिले लक्षण आहे कृपाळू. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, कृपा उपजे साधूच्या ठाई. म्हणजे कृपा साधूंच्या अंतकरणामध्ये निर्माण होते, स्वतंत्र तिला जन्म घेता येत नाही. मग कृपाळूमध्ये कोण कोण आहे? संत आहेत. कृपाळूंच्यामध्ये श्रुती पण आहे. म्हणजे श्रुती कृपाळू आहे की नाही? अहितापासून काढिती हित देवनी वाढविती, नाही का श्रुती पुरवती माऊली जगा. माऊलीप्रमाणे मातेप्रमाणे हित करणारी श्रुती आहे. संतही हित करणारे आहे. आणि या सगळ्या कृपाळू असणाऱ्या जे काही महापुरुष आहे त्यांच्यामध्ये परमात्मा राजा आहे. तैसा कृपाळूवांचा राहू म्हणे ऐके गा महाबाहू. महान बाहू असणारे हे अर्जुना, हे अजान बाहू त्याला म्हणतात. श्रेष्ठ पुरुषाचं हे लक्षण असतं महाबाहू. म्हणजे उभे राहिल्यानंतर ज्यांचे हात गुडघ्याच्याही खाली जातात, बसल्यानंतर सर्वांचे जातात, पण उभं राहिल्यानंतर त्यांना महाबाहू असं म्हणतात. ऐके गा महाबाहू सांगितलाचे अभिप्रावो पुढती सांगेन. ऐके गा महाबाहो सांगितलाचे अभिप्रावो. जो अभिप्राय सांगितलेलाच आहे त्याचंच आम्ही कथन करणार, पुढती सांगेन. पण पुन्हा पुन्हा का सांगणार? वास्तविक एखादी गोष्ट पुन्हा सांगणं दोष आहे की नाही? दोनदा सांगणं, पण अभ्यासांगाने सांगणं दोष नाही. महत्वाचे असेल तर सांगणं दोष नाही. प्रेम असेल तर आग्रह या अर्थाने तो दोष नाही. आपण म्हणतो ना, घ्या ना लाडू घ्या, म्हणजे आग्रह केला की नाही, प्रेम आहे, टाळू नाही. तसं सांगितलाचे अभिप्राय सांगेन पुढती. सांगितलेलाचा अभिप्राय पुन्हा एकदा सांगणार. पुन्हा सांगणार म्हणजे काय होणार? विनाकारण नाही सांगणार. परिणाम बघितला की मनुष्याला पुन्हा सांगावंसं वाटतं. परिणाम बघितला की मग एखादा व्यक्ती जेवू लागला, परिणाम बघितला की पहिल्याच वाढीमध्ये सगळे पदार्थ संपवले, मग दुसऱ्यांदा वाढण्याची इच्छा होते. परिणाम बघितला की नाही? तसं भगवंताचा सुद्धा परिणाम लक्षात आला की जेही आपण अर्जुनाला सांगितलं ते रुजलं, पटलं आणि अर्जुनाला मान्य झालं, म्हणून पुन्हा सांगणार. याकरिता उदाहरण, पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरीजे, पिकाची जरी वाढी देखीजे, या लागी न बघीजे वाहो करिता. काही गोष्टी वारंवार करण्यामध्ये मनुष्याने कंटाळा करू नये. अभ्यास करण्यामध्ये कधीच कंटाळा करू नये ना. अभ्यासामध्ये खरं असं असतं, ज्याला अभ्यास करायचा त्याच्या ठिकाणी आळस नसावा, धैर्य असावं आणि उत्साह असावा. म्हणजे अभ्यासाकरता जर उत्साह असेल तरच अभ्यास करता येतो, नाही तर करता येत नाही. साधना करायची असेल, साधना म्हणजे सुद्धा अभ्यासच आहे. म्हणजे ग्रंथाचा अध्ययन हा पण अभ्यास आहे. ज्ञानोबा म्हणतात बघा, ते आता ओय पुसल्या वाटलं, तैसा वेद प्रतिपादीश्वरू तो होवावया लागी गोचरू. श्रुतीचा निरंतर करण्यामध्ये काय असतं? उत्साह असतो. निरंतर करण्यामध्ये धैर्य असावं लागतं आणि निरंतर करण्यामध्ये आळसाचा अभाव असावा लागतो. या गोष्टी असेल तरच या गोष्टी करता येतात. अभ्यास करण्याकरता आळस नसावा, शेती करण्यामध्ये सुद्धा आळस नसावा. ते उदाहरण इथं आहे. पै प्रतिवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षाला, क्षेत्र पेरीजे, क्षेत्र म्हणजे जमीन, पण ती जमीन कशी असावी? पाठीमागं सांगितलं बघा 6व्या अध्यायामध्ये, जे चतुर्चित्ताचे निडारले चतुर्चित्ताचे वाफे, अध्यात्माचे नि सात्विकाचे निवडपे, गेले आध्यात्मिक खरपे, सहजे निडारले वाफे, चतुर्चित्ताचे वरी अवधानाचा वापसा, लाधला सोनया ऐसा मनोनी पेरावया धिमसा सिनिवृत्तीसी. म्हणजे पावसाचा वर्षाव झाला की जमीन अगोदर नांगरावी लागते, मग पाऊस पडतो, त्यात असणाऱ्या ढेकळं विरून जातात आणि पाऊस चांगला पडला की वाफ तयार होते. जमिनीतून वाफ बाहेर पडली, मग बीजारोपण केलं, त्याला वापसा असं म्हणतात, तर अंकुराची उत्पत्ती होत असते. याकरिता क्षेत्र पेरावं लागतं. पण ज्या क्षेत्रामध्ये पेरायचं असतं ते क्षेत्र अगोदर नांगरावं लागतं, त्यातलं गवत बाजूला काढावं लागतं. म्हणून प्रतिवर्षी क्षेत्र पेरीजे, प्रत्येक वर्षाला क्षेत्र पेरावं आणि त्या क्षेत्रामध्ये पिकाची जरी वाढी देखीजे. जर पिकाची वाढ आपल्याला दिसून आली म्हणजे उत्कर्ष झाला की मग या लागी याकरिता वाहो करिता, म्हणजे कष्ट करत असताना किंवा लागवड करत असताना न बघीजे, कंटाळा धारण करू नये. ज्या व्यक्तीला काहीतरी प्राप्त करायचं त्याने उबग मानू नये. सोनं प्राप्त करायचं कंटाळा मानू नये. पुढं उदाहरण येणार आहे, याचं बहुतेक
हा इथं पुढेच उदाहरण पुढच्याच वहीमध्ये, कांटाळा करू नये. शेतीमध्ये कांटाळा नसावा. एखादं भांडं स्वच्छ करायचं असेल तर त्यामध्ये घासावं, ते भांडं घासावंच लागतं, याकरता कांटाळा नसावा. या लागी न बगीचे वाहो करिता, याकरता कष्ट करण्याकरता कंटाळा करू नये. जिथे कष्ट करण्यामध्ये कंटाळा नसतो तिथे कष्टाचं फळ अवश्य भेटत असतं. हे झालं उदाहरण. दुसरं उदाहरण, पुढत पुढती पुटे देता जोडे वाणीची अधिकता, मनोनी सोने पांडुसुता शोधूची आवडे, तैसे येता पार्था तुझा आभार नाही सर्वथा, आम्ही आपुलियाची स्वार्था बोलो पुढती. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. कारण पहिल्या 2 ओव्यामध्ये दृष्टांत आहे आणि तिसऱ्या ओळीमध्ये सिद्धांताचं कथन आहे. म्हणून 3 ओव्यांचा एकत्र विचार करायचा आहे. जसं प्रत्येक वर्षी आपण क्षेत्र पेरलं आणि त्या क्षेत्रामध्ये जमिनीमध्ये पिकाची चांगली आपल्याला जर वाढ दिसू लागली तर या पिकाची वाढ पाहिल्यानंतर आपण कष्ट मानू नये. ज्ञानोबा म्हणतात बघा त्या अध्यायामध्ये, शेतामध्ये जायचं असं तर पेरूनी शेतात जायचे, तसं जाता येत नाही. आणि मग ते निसर्गाचं सौंदर्य बघितलं, सध्याला शेतकरी खूप आनंदात आहे. म्हणजे सगळीकडे नुसतं पीक आहे, हिरवळ आहे सगळी पृथ्वीवर, मग तो आनंद होतो. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे, हे शेतकऱ्यालाच माहिती आहे. म्हणून पेरूनी शेतात जायचे. तसं जर चांगल्या प्रकारचं पीक दिसू लागलं तर मग कष्ट करत असताना मनुष्याने कंटाळा धारण करू नये, कारण कष्टाचं फळ मिळत असतं. दुसरं उदाहरण, पुढत पुढती पुन्हा पुन्हा पुटे देता, पुट देणं. ते सोन्याचं शुद्धकरण करत असताना 4 प्रकारच्या परीक्षा असतात. म्हणजे पहिल्यांदा एक तर सोन्याला ताडण करावं लागतं, मग त्याच्यावर घन वगैरे मारतात, ते ताडण झालं. किंवा सोन्याला त्या कसोटीच्या दगडावर घासतात, दुसरी परीक्षा. तिसरी परीक्षा आहे त्यावर आम्ल परीक्षण करतात, म्हणजे ॲसिड टाकतात त्यावर, आम्ल परीक्षण. आणि यामध्ये जर नाही कळालं सोनं तर पुन्हा त्याला अग्नीमध्ये टाकतात. म्हणजे जे खरं असतं त्याच्यात जास्त परीक्षा होतात. याचा अर्थ जो विद्यार्थी जास्त परीक्षा देतो एका वर्गात तो खरा आहे असा अर्थ नका घेऊ, पण खऱ्याच्या मात्र जास्त परीक्षा होतात. म्हणून सोनं खरं असेल तर याकरता 4 परीक्षा द्याव्या लागतात त्याला, तेव्हा सोनं आपल्याला प्राप्त होतं. मग त्या सोन्यावर क्षाराच्या, त्याला अब्रक असंच आहे का, त्या अब्रकाचे पुटे द्यावे लागतात. पुढत पुढती पुटे देता, वारंवार जर आपण त्याच्यावर पुट दिलं तर वाणीची अधिकता जोडे. जोडे म्हणजे संपादन होणे किंवा प्राप्त होणे. आणि वाणीय म्हणजे काय, कांती किंवा त्याला कस असं म्हणतात. सोन्याची असणारी कसवटी किंवा कांती अधिक अधिक आपल्याला प्राप्त होते, मलिनपणा जातो आणि सोन्याची शुद्धता आपल्याला प्राप्त होते. म्हणून पांडुसुता सोने शोधूची आवडे, म्हणून त्या सोन्याला शुद्ध करावंसच वाटतं. आवडे म्हणजे काय, वाटणे असं त्याचा अर्थ होतो. म्हणून सोनं शोधूची आवडे, सोनं शुद्ध करावंसं वाटतं. का बरं, वारंवार जर आपण शुद्धीकरण केलं तर अत्यधिक प्रमाणामध्ये शुद्ध सोनं आपल्याला प्राप्त होतं. तसं अर्जुना, शुद्ध सोनं प्राप्त करण्याकरता पुट द्यावं लागतं, चांगलं पीक येण्याकरता कष्ट करावे लागतात. हे कष्ट शेतकऱ्याचे शेती करता नाही, स्वतः करता आहे. सोन्याचं परीक्षण सोन्याकरता नाही, स्वतःला सोनं प्राप्त व्हावं याकरता आहे. तसं आम्ही तुला वारंवार सांगतो ना, ते तुझ्या करता नाही, स्वार्थ आमचा आहे. तैसे येत पार्था तुझा आभार नाही सर्वथा, आम्ही आपुलियाची स्वार्था बोलो पुढती. भगवंताचा काय स्वार्थ आहे तो स्वार्थ पुढे सांगणार आहे, पुढच्या ओळीमध्ये सांगणार आहे स्वार्थ. तैसे येत पार्था, येत म्हणजे या कुरुक्षेत्रावर किंवा या भगवद्गीतेच्या विषयामध्ये, येत पार्था तुझं सर्वथा भार नाही, सर्व प्रकारे तुझ्यावर आम्ही उपकार करत नाही. काय पराकुटीचा भाव असेल हा. परमात्मा खरं तर अर्जुनाचं दुःख विदारण करत आहे, शोकातून बाहेर काढत आहे. खरं तर अर्जुनाने असं म्हटलेलं आहे पुढे की माझे जे उपकार आहे ना, तुम्ही माझ्यावर केलेले उपकार फेडू शकत नाही मी कोणत्या जन्मामध्ये, आघवीनी येणे जन्मे असे पुढे ओवी येणार आहे. पण भगवंताचा भाव इतका पराकोटीचा की अर्जुना, मी तुझ्यावर उपकार करत नाही, उलट तू आमचा ऐकतो आहे, हाच तुझा माझ्यावर उपकार आहे. म्हणजे वक्ता श्रोत्यावर उपकार करत नाही, उलट श्रोते वक्त्याला वेळ देतात, हा श्रोत्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. वक्त्याचा मोठेपणा नाही, कोण ऐकून घेतोय कोणाचं, पण ज्या ते श्रोते वेळ देतात हा श्रोत्यांचा मनाचा उदारपणा आहे की जे वक्त्याचं असणारं वक्तृत्व खोळवतात. म्हणून वक्ता तो वक्ताचे नव्हे, श्रोते नवीन. तैसे येत पार्था तुझा आभार नाही सर्वथा, तुझ्यावर आम्ही अजिबात उपकार करत नाही, उलट तुझाच आमच्यावर उपकार आहे. तुझा आमच्यावर उपकार करतो आहे कारण श्रवण करतो आहे. आम्ही तर आपुलियाची स्वार्था बोल पुढती,
स्वतःचा आमचा स्वार्थ आहे, आपुलियाची स्वार्थ आणि आमचा स्वार्थ साधण्याकरता आम्ही वारंवार बोलतो आहे. स्वार्थ कशाला म्हणतात? ज्यामधून आपल्याला हित प्राप्त होतं अशा प्रकारची स्वतः करता कृती करणं त्याला स्वार्थ असं म्हणतात. आणि ज्यामध्ये हित साधलं जातं पण परकीयांचं त्याला परमार्थ म्हणायचं. सरळ सरळ अर्थ झाला परार्थ आणि स्वार्थ. भगवंत काय म्हणतात? आमचं हित होण्याकरता आम्ही जी कृती करतो त्याला जर स्वार्थ म्हटलं तर तुझ्या हितामध्ये आम्हाला आमचं हित दिसतं, हा आमचा स्वार्थ आहे. म्हणजे म्हणण्याकरता स्वार्थ आहे खरा तर, पण खरं तर हिताची कृती आहे. काय सांगायचं बाबा? तैसे येत पार्था तुझा आभार नाही सर्वथा, वर दिलेल्या 2 दृष्टांताप्रमाणे अर्जुना तुझ्यावर आम्ही उपकार करत नाही, उलट तूच आमच्यावर उपकार करतो आहे. आभार नाही सर्वथा आम्ही तर आपुली याची स्वार्थ आमचा स्वार्थ साधण्याकरता बोल पुढते पुन्हा पुन्हा बोलतो आहे. म्हणजे परमात्मा तुमचा काय स्वार्थ आहे? परमात्मा सांगता खरं सांगू का? आमचा हाच स्वार्थ आहे की तुझं हित व्हावं, आणि तुझं हित झाल्यानंतर त्यामध्ये आम्हाला आमचं हित दिसतं, हा आमचा स्वार्थ आहे. याकरिता उदाहरण, जैसे बाळकाले व विचेलेने तयाप्रमाणे बाळकाई जाणे, परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिठी, तैसे तुझे हित आघवे जव जव का तुझं फावे, तव तव आमुचे सुख दुनावे ऐसे आहे. या 2 ओव्यांचा एकत्र विचार करायचा आहे. कोणत्या विषयाला समर्पक कसा दृष्टांत द्यावा हे फक्त ज्ञानोबार आहे. म्हणजे घ्यायचं ठरलं तर उदाहरण असे माऊली आहेत ना, माऊलीचंच उदाहरण देतात, म्हणजे आईचं उदाहरण देतात. जे दुसऱ्यांच्या हितामध्ये हित बाबा त्या दिवशी एक वाक्य फार गोड बोललेत, जोपर्यंत आपल्याला दुसऱ्यांच्या हितामध्ये आपलं हित सामावलेलं आहे हा सिद्धांत झेपत नाही, तोपर्यंत आपण समाजाचीही सेवा करू शकत नाही, संप्रदायाची करू शकत नाही, देशाची नाही, धर्माची पण सेवा करू शकत नाही. इतरांच्या हितामध्ये आपलं हित सामावलं असं जेव्हा वाटेल तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाचं हित होऊ शकतं. त्याकरिता बाबांनी एक उदाहरण दिलं होतं. म्हणजे एखाद्या घरामध्ये असणारी माता माऊली, ती घरामध्ये उत्कृष्ट स्वयंपाक तयार करते, सुगरणी आणि उदारी आहे, पण स्वयंपाक वाढत असताना मात्र सगळा स्वयंपाक संपून जातो आणि तिलाही स्वतःला खाण्याकरता काही राहत नाही. म्हणजे सकाळपासून स्वयंपाक केला, नाश्ता करण्याकरता सुद्धा फुरसत मिळाली नाही, वेळच मिळाला नाही. आणि पुन्हा पाहुणे आले, त्यांना वाढण्यामध्ये वेळ गेला आणि निवांत जीव असं म्हणून बघितलं तर स्वयंपाकच शिल्लक राहिला नाही. शेवटी ती उपाशी राहिली माता माऊली. पण तिला मी विचारलं तुझ्या जीवनातला कोणता क्षण आहे? तिने सांगितला, ज्या दिवशी घरातले सगळे व्यक्ती जेवतात, त्यांच्याकरता केलेला स्वयंपाक संपून जातो, त्यांचे पोट भरतात आणि मी मात्र उपाशी राहते, हा दिवस माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण आहे. याच्यातून काय घेता येतं? जेव्हा इतरांच्या हितामध्ये आपलं हित आपल्याला दिसतं तेव्हा व्यक्ती खऱ्या अर्थाने सगळी सेवा करू शकतो. मग ती संप्रदायाची असेल, समाजाची असेल, देशाची असेल किंवा धर्माची असेल. स्वार्थ असेल तर मग मात्र नाही करताना. माझं काय होईल असा विचार असेल तर मग नाही करू शकत सेवा. हा, इतरांचं चांगलं झालं पाहिजे, मग माझ्या भवितव्याचं काही हो असा विचार असेल तर मात्र सेवा घडू शकते. याकरिता उदाहरण, इतरांच्या हितामध्ये हित सामावलेलं असतं हा सिद्धांत आपल्याला म्हणजे कळाला पटला तर मग त्या व्यक्तीच्या हातून कोणतंही कार्य होऊ शकतं. आणि म्हणून ज्यांनी स्वतःचा स्वार्थ साधला नाही, ज्यांनी आपल्या जीवनातला अमूल्य असणारा वेळ सुद्धा साधकांच्या करता दिलेला आहे, साधकांच्या हितामध्ये ज्यांना हित दिसलं, ही सगळी आपली गुरुजन मंडळी आहे. आपण त्यांच्या उतराई होण्याकरता काय देणार आहे? काही देऊ शकत नाही. वास्तविक स्वतःचा बाबा एक सांगत असतात बघा वाक्य, ज्या महात्म्याला निर्विकल समाधी प्राप्त झाली तो महात्मा स्वतःच्या आनंदामध्ये निमग्न राहू शकतो, पण जगाचा विक्षेप स्वीकारून विक्षेपामध्ये पडलेले अनेक साधक त्यांचा उद्धार करणारा महात्मा सर्वश्रेष्ठ आहे. का? तुझे हित आघवे हे उदाहरण त्या पाठीमागचं आहे. याकरिता उदाहरण देतात ज्ञानोबाराय, जैसे ज्याप्रमाणे लहान बालक असावं, त्या आईचं आणि बालकाचं उदाहरण, प्रेमाचे काही उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहे. त्यामध्ये शिष्याचं आणि गुरुचं पहिलं उदाहरण, दुसरं देवभक्ताचं, तिसरं गाई वासराचं आणि चौथं उदाहरण आहे लहान लेकराचं आणि आईचं. ही सगळी उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला शोधून सापडतात, सगळी सापडतात बघा. ते गाईचं आणि वासराचं उदाहरण पाठीमागे दिलंय बघा. ते येणे माने अनन्य गती म्हणून धेनूही तैशीची प्रीती, का दे पाहे पादुबती याची आशा, जग धेनूशी करीत असे फासा, परी दोरे विना कैसा वत्साचा बळी. कोणत्याही प्रकारचा पाश न लावता त्याला प्रेमाचा भाग प्राप्त होतो, आणि त्या वासराचा असणारा तो प्रेमाचा भाग कसा आहे? बलवान आहे बघा, फासा. असंही ज्ञानोबा तिथे सांगतात. तिथं एक अनन्य उदाहरण आहे बाळकाचं. ज्या बालकाला कळतच नाही, म्हणजे बोलण्याचंही कळत नाही,
चालण्याचंही कळत नाही, वाकडा विचुका पावली, आणि ते बोबडं बोलत आहे. पण त्या लहान बालकाला त्याचं संगोपन करण्यामध्ये, आणि ते बालक पुन्हा असं असावं, वयसीची या शेवटी जैसे एकची वे वांझोटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे, किंवा म्हातारपणी झाले रत्न हे कवी पाहिले, ज्ञानोबरांची ओवी तशी. मग ते शेवटच्या अवस्थेमध्ये एखादा मुलगा प्राप्त व्हावा, आणि मग त्याचं संगोपन करण्यामध्ये ते आईला दिवसही आठवत नाही, रात्रही आठवत नाही, सगळा वेळ बालकाच्या संगोपनामध्ये जातो बघा. मग ते बालक उठल्यानं त्याला स्नान घालणं, तो काय उपचार असतो, ह्या सगळ्याला अनुभव आहे, मी काही विस्ताराने सांगण्याची गरज नाही. हे अनुभवाची जोगे नवे बोलायचे, काही शब्दाने सांगितलं म्हणजे त्याचं वर्णन होईल असं मात्र घडत नाही. मग अगदी बरोबर त्या बालकाला मान्य होईल एवढं उष्ण पाणी ग्रहण करायचं, त्याला स्नान घालायचं, आणि स्नान घातल्यानंतर मग त्याचा शृंगार बघायचा, त्याला नजर लागू नये म्हणून गालावर काजळाचा टिपका, त्याचा असणारा तो पुन्हा डोक्यावर मोर पिसाराचा मुकुट, त्याच्या हातामध्ये कड, पायात पैंजण, कमरेला साखळी, कानात बाळ्या, गळ्यामध्ये पुन्हा ते ज्योती असते की नाही ओंकार स्वरूपाची, ह्या सगळ्या अलंकाराने जेव्हा ती शृंगारित करते, लेकरा लेववी माता अलंकार, आणि मग जेव्हा तो अलंकृत झाला तेव्हा आई फक्त पाहते, डोळे भरून या पाहिन तुझे मुख, दुसरं काहीच नाही. मग त्या आईला जो आनंद होतो त्या बाळकाला कळतो का? कळत नाही. बाळका लेवविजे लेणे, ज्याप्रमाणे ती आई बाळका लेणे लेवविजे, त्या लहान बालकाच्या अंगावर अलंकार परिधान करते, त्याप्रमाणे म्हणजे त्या अलंकाराप्रमाणे बाळकाई जाणे. हा अलंकार इतका महागडा आहे, आपण हा अलंकार एखाद्या गोळ्या आणि बिस्किटाच्या मोबदल्यामध्ये कोणाला द्यावा का न द्यावा ही त्याला कळत नाही. त्याप्रमाणे बाळकाई जाणे, त्या अलंकाराप्रमाणे बाळकाई जाणत नाही, परंतु ते सुखाचे सोहळे माऊली दिठी भोगणे. परंतु त्या सुखाचा सोहळा कोण भोगू शकतं? फक्त आई, दुसरं कोणीच नाही. बाकीचे फक्त बघू शकतात की बाळ फार गोंडस आहे, लहान मूल बघितलं आणि उमललेलं फूल बघितलं की कोणालाही आनंद होतो, पण जेवढा आईला होतो तेवढा कोणाला होत नाही. त्याप्रमाणे ज्ञानोबाचा शब्द तसा आहे की नाही, माऊली ये दिठी, म्हणजे आई जेव्हा त्या दृष्टीने पाहते ते सुखाचा सोहळा फक्त ती आईच बघू शकते, याकरता आईच असावी लागते, दुसरं कोणी जाणू शकत नाही. हो, अंगा जीवाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती, परी जीवे उबगणे ही स्थिती न पाहे माय. स्वतःच्या शरीराची आणि चिंता करत असताना मनाची संपत्ती वेचोनी खर्च करून बाळकाचं संगोपन करते, किंवा एकलवती या बाळका वरी पडवणे ठाके अंबिका, जशी ती संगोपन करते. मग मात्र जीवे उबगणे ही स्थिती न पाहे माय, आईला मात्र कंटाळा येत नाही. त्या आईला घरचं काम करत असताना कुठेतरी झोप लागते, रात्री 11 साडे 11 वाजता, आणि तेवढ्यात हा बालक देहधर्म करतो, लघवी करतो. पण आई असं म्हणत नाही, बाळा तुला कळत नाही का, सकाळपर्यंत तरी कमीत कमी, आत्ताच पुढे तरी मला डोळा लागला आणि तू लगेच वस्त्र ओलं केलं, असं म्हणत नाही. उबगणे ही स्थिती न पाहे माय, त्याला मात्र कंटाळा वाटत नाही. आणि हे फक्त आईच करू शकते बरं का, दुसरं कोणीच करू शकत नाही, कोणीच नाही करू शकत. ते लहान मूल दिवसभरामध्ये किती वेळा शौचाला जातं आणि किती वेळा जागेवर लघवी करतं, आईला कंटाळा. कधी कधी आई जेवण करते, भरल्या ताटावून उठते, हातही खरकट आहे, पण त्या बालकाला स्वच्छ करते. परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली ये दिठी, हे झालं आईचं उदाहरण. देतात परमात्मा जगाच्या आई करता, परमात्मा आहे ना जगाची आई, देवा तो आमचा कृपाळ, माये तो माऊली स्नेहाळ, असाही परमात्मा. बाळका लेवहिजे लेणे, जेवी माऊली निवेतेने, वा का शिष्य सुखे सुखावणे, हे सद्गुरु जाणे परिपूर्ण बोधे. ज्ञानोबारांची ओवी नाथवारांची ओवी सारखीच आहे. देखा बाळकाची धनी धाईजे, क शिष्याचे जाहलीपणे होईजे, हे सद्गुरूची एकलीने जाणीजे, का प्रसवतिया. पण तिथं तृप्ती आहे. या ओवीमध्ये अलंकार, त्या अलंकाराचं उदाहरण इथं आहे. परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली ये दिठी, तैसे तुझे हित आघवे. अर्जुना, तुझं संपूर्ण हित म्हणतात त्याला, ऐहिक नाही, पारलौकिक नाही. खरं हित कोणतं आहे? त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. परमात्म स्वरूपाचा अनुभव घेणं किंवा त्या सुखाची प्राप्ती होणं, याला सर्वस्व हित असं म्हणतात. किंवा ज्ञानोबाची एक ओवी आहे, जी सकळ भूतांची या हिती, सप्तमी विभक्तीने अर्थ घ्यावा लागतो. सगळ्या भूतांचं हित जिथं सामावलेलं आहे असं निरालंब अव्यक्ती, आणि त्याच्या ठिकाणी मग भक्ती पसरली आसक्ती, असं ज्ञानोबा पुढे 12व्या अध्यायामध्ये सांगतात. तैसे तुझे हित आघवे, तसं अर्जुना तुझं संपूर्ण हित जव जव का तुझं फावे, जसं जसं किंवा जेव्हा जेव्हा तुझं फावे तुला प्राप्त होईल,
तव तव आमुचे सुख वाढे ऐसे आहे का? आमुचे सुख दुनावे ऐसे आहे. अर्जुना, तुझं हित जसं जसं तुला प्राप्त होईल तसं आमचंही हित तुला जर एक पट्टीनं हित प्राप्त झालं तर तुझ्या एक पट्टीच्या हितामध्ये आमचं हित दुप्पट वाढतं आहे. दुनावे ऐसे आहे, असा हा प्रेमाचा प्रकार आहे. मी एका कादंबरीमध्ये, बहुतेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कादंबरीमध्ये एक वाक्य वाचलं होतं. मग ते वाक्य फार गोड आहे की इतरांच्या दुःखाने दुःखी होण्याकरता व्यक्तीचं अंतकरण मोठं असावं लागतं. म्हणजे इतरांचं दुःख बघितलं की आपण दुःखी व्हावं याकरिता मनुष्याचं अंतकरण मोठं असावं लागतं. पण इतरांच्या सुखाने आपण सुखी व्हावं याकरता त्याहीपेक्षा मोठं अंतकरण असावं लागतं. दुःखाने माणसं दुःखी होता चालेल, पण इतराचा मुलगा प्राप्त झाला ना आपण पेढे वाटणं असं नाही घडत. आणि इतराच्या सुखामध्ये आपण सुखी होणं हे भगवंताचं उदाहरण आहे. तसे तुझे हित आघवे जव जव का तुझं फावे, तव तव आमुचे सुख दुनावे. आमचं सुख दुप्पट होतं अर्जुना ऐसे आहे. इतरांच्या सुखामध्ये सुख बघण्याची सवय लागली ना तर मनुष्याला कधी दुःख होणार नाही. कधी होणार नाही म्हणजे स्वतःचंही दुःख वाटणार नाही. कारण इतर जर 100 माणसं सुखी असतील तर त्या 100 सुखामधून आपल्या एकट्याचं दुःख वजा होईल, 99 सुख आपल्याला प्राप्त होईल. म्हणून स्वतःचंही दुःख होणार नाही, फक्त इतरांच्या सुखामध्ये आपल्याला सुख बघता आलं पाहिजे. विद्या विनोद विभवे देखे पुढीलांची दैवे, तव तव रोष दुनावे. पण आपल्याला असं झालं पाहिजे तव तव सुख दुनावे, असं झालं पाहिजे. तव तव आमचे सुख दुनावे ऐसे आहे. जाऊ दे अर्जुना, आता हे आईचं उदाहरण अलंकाराचं उदाहरण देऊन बाकीचं विस्ताराने सांगण्यापेक्षा आता अर्जुना असो हे विकडी मज उघड तुझी आवडी, म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. आम्हा येतुलियाची कारणे तेची ते तुझसी बोलणे, परी असो हे अंतकरणे अवधान दे. या 2 ओव्यांचा एकत्र विचार होतो. आता अर्जुना असो हे विकडी. विकडी म्हणजे काय? अलंकारिक भाषण. म्हणजे आईचं उदाहरण द्यावं, लहान मुलाचं उदाहरण द्यावं आणि मग अलंकाराच्या भाषेमध्ये तुझ्या हितामध्ये आमचं हित सामावलेलं आहे असं बोलावं. जाऊ दे अर्जुना, आता हा प्रपंच राहू दे. खरं सांगू का? मज उघड तुझी आवडी. उघड उघड मला तुझी आवड आहे. आणि जिथे आवड असते ना त्या आवडीमध्ये काही गोष्टी असतात. आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे रेगो लागे हे घडे प्रेम ऐसे. आवडी म्हणजे प्रेम. प्रेमामध्ये असं असतं वारंवार तोच विषय यावा. प्रेमामध्ये काय असतं? वत्स झालं याही वरी धेनू न वचावी दुरी, अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे. वासरू तृप्त झालं तरी त्याला असं वाटतं गायने दूर जाऊ नये. तृप्त झालं की नाही पण तरी असं वाटतं की गाय आपल्या समोर असावी. आणि जो प्रेमास्पद असतो त्याच्याविषयी पण हाच भाव असतो की त्याने कामाशिवाय बोलावं, त्याने काळजीविनही बोलावे, देखील तरी पाहावे. त्याला पाहिलं तर पुन्हा पाहतच राहावंसं वाटतं. आणि जर आपण त्याच्या सुखाचा आनंद घेतला तरी आनंदच घ्यावासा वाटतो का? हा प्रेमाचा प्रकार आहे. मज उघड तुझी आवडी. मला अर्जुना उघड उघड तुझी आवड आहे. आणि म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. बोलता तृप्तीची सवडी, सवडी म्हणजे शेवट. तृप्तीचा शेवट बोलत असताना होतच नाही. आणि खरं असं आहे होणार सुद्धा नाही, कधीच नाही होणार. जिथे प्रेम असतं तिथं बोलणं संपत नसतं. प्रेमाचा व्यवहार चालू राहील पण ते मौनाच्या भाषेमध्ये का होईना चालू राहील. म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. म्हणजे कधी कधी देवाला असं वाटतं अर्जुनाशी बोलावं आणि कधी अर्जुनाला असं वाटतं की देव आता गप्प झाला, आपण काहीतरी विचारावं. म्हणून ते एरवी तत्वविषयी भला तो निश्चित शक्य झाला परी परमात्मा उगा राहिला हे मात्र सहन होत नाही. असं निवांत झाला परमात्मा सहन होत नाही अर्जुनाला आणि आता देवालाही सहन होत नाही. म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. आम्हा येतुलियाची कारणे. एकच आमचं कारण आहे. एक तर कोणतं? तुझ्या हितामध्ये आमचं हित आहे, तुझ्यावर आमचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाचा शेवट बोलत असताना होत नाही. येतुलियाची कारणे. एवढ्याच कारणाने तुझशी तेची ते बोलणे, तुझ्याशी आम्ही तेच बोलतो आहे. परी असो हे. जाऊ दे अर्जुन हा विचार. अंतकरणे अवधान देई. अंतकरणपूर्वक आमच्या शब्दावर लक्ष दे. कारण मी जे शब्द सांगतो ना ते नुसते शब्द सांगू नको अर्जुना. या शब्दाच्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचं सामर्थ्य आहे. म्हणून असं म्हणतो आहे की अंतकरणे अवधान देई. का बरं? कारण शब्द असे आहे तरी ऐके ऐकेगा सुवर्म, वाक्य माझे परम, जे अक्षरे लेवनी परब्रह्म तुझं खेवासी आले. म्हणून अंतकरणे अवधान देई. अंतकरणपूर्वक आमच्या शब्दावर का लक्ष दे? सुवर्म अत्यंत मार्मिक असणारं आमचं वाक्य आहे. हे वाक्याचं विशेषण होईल.
आणि सुवर्मा असा अर्थ घेतला तर ते अर्जुनाचं विशेषण होईल. ऐके ऐके गा सुवर्म, इथे तर सुवर्मच आहे. ऐके ऐके गा, गा शब्द आहे अर्जुना करता. आणि अर्जुना जे आम्ही तुला सांगतो ते कसं आहे, एक तर माझं वाक्य आहे, पुन्हा माझं परम वाक्य आहे, आणि तिसरा अर्थ माझे परम सुवर्म वाक्य, असं माझं ते वाक्य आहे. एक तर माझ्या मुखातून येणार आहे म्हणजे गुरूंच्या मुखातून आलेलं आहे. अंगे साने परिणामे थोर, जैसे गुरुमुखीचे अक्षर म्हणजे माझं वाक्य आहे. परम आहे म्हणजे परम वस्तूची प्राप्ती करून देणार आहे, आणि फार विस्तार करणार आहे असं नाही. सुवर्म, चांगल्या प्रकारचं वर्म दाखवणार आहे, असं माझं वाक्य आहे. म्हणून अवधान देई, वाक्याचं गरिमा आहे किंवा मोठेपणा आहे. वाक्य माझे परम, आणि कसं ते वाक्य आहे, वाक्य म्हणू नको याला, ती अक्षरे नव्हती देखा. ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका उजळली या श्रीकृष्णे, त्याला वाक्य असं म्हणू नको. 11व्या अध्यायामध्ये अक्षर नाही तर ब्रह्मस्वरूपाचं साम्राज्य प्रगट करून दाखवणार दिवा म्हणजे ते वाक्य आहे. पण तोही भाव इथे कमी पडतो. त्यानं इथे मात्र अक्षरच नाही, अक्षरे लेवुनी परब्रह्म तुझं खेवासी आले. अक्षराचा असणारं वस्त्र अंगावर परिधारण करून, लेवुनी म्हणजे काय, ती अक्षरं आपल्या अंगावर घेऊन परब्रह्म तुझं खेवासी आले. साक्षात परब्रह्म परमात्मा तुला आलिंगन देण्याकरता आलेला आहे, पण त्याला असं येता येत नाही म्हणून शब्दाच्या निमित्ताने आलेला आहे. म्हणून शब्दानेच अपरोक्ष ज्ञान होतं, शब्दात सामर्थ्य आहे. म्हणून परमात्मा शब्दाच्याच माध्यमातून कानातून प्रवेश करतो आणि अंतकरणामध्ये अभिव्यक्त होतो. याकरता शब्दासारखं प्रबल प्रमाण कोणतंच नाही. प्रमाणोत्पादिता विद्या प्रमाणम प्रबलम विना न नश्यती, न वेदांतात प्रबलम मानमीक्षते. वेदांतासारखं प्रबल प्रमाण कोणतंच नाही. पण ते प्रमाण कोणतं आहे, अपौरुषी शब्दराशी असणारा वेद किंवा परमात्म्याच्या मुखातलं असणारं वाक्य किंवा श्रीगुरूंच्या मुखातून येणारं महावाक्य ज्याला म्हणतात, की जे जीवस्वरूपाचं आणि परमात्म्याचं ऐक्य कथन करतं. म्हणून अक्षरे लेवुनी परब्रह्म तुझं खेवासे आले. खेव म्हणजे काय, आलिंगन, आणि आलिंगन म्हणजे काय, ऐक्यता. या आलिंगनाकरता साक्षात परब्रह्म असं येऊ शकत नाही, म्हणून शब्दाच्या निमित्ताने आलेला आहे. ते शब्द कोणते आहे, माझ्या मुखातून येणारे शब्द आहे. परी किरीटी तू माते निनसिना निरुते, तरी गाजो मी येथे ते विश्वची हे. परंतु किरीटी म्हणजे अर्जुना, तो माते निरुती निनसिना, तू चांगल्या प्रकारे मला जाणत नाहीस ना. का जाणतो, आक्षेपार्थाने आहे. जर तो मला जाणत असेल तर सांगण्याची गरज नाही, परंतु नेनसीना, तो मात्र मला खऱ्या अर्थाने जाणत नाही. का जाणत नाही, जेवढा तुझ्या रथावर मी आरूढ आहे तेवढाच मला समजतो असं समजत असेल तर तुम्हाला खरं जाणतच नाही. तेवढाच मी मर्यादित असं मात्र नाही. तरी गा गा अर्जुना, येथे जो मी, तुझ्या रथावर सारथ्य कर्म करणारा जो मी येथे आहे ना रथावर आरूढ, तो एवढाच मर्यादित असं नाही बरं का. केवढा आहे मी, हे विश्वची ते मी, हे संपूर्ण जे विश्व तुला दिसत आहे ना, हे माझीच व्यापकता आहे. किंवा विश्वरूपाने माझीच व्यापकता प्रकट झालेली आहे, म्हणजे मी विश्वव्यापक आहे. किंवा विश्वाच्या रूपाने माझं स्वरूप प्रकट झालेलं आहे. कारण कारणा वाचून कार्याला वेगळी सत्ता नसते, किंवा अधिष्ठाना वाचून अध्यस्थ पदार्थाला वेगळी सत्ता नसते. अधिष्ठान ज्ञानानंतर अध्यस्थ पदार्थ अधिष्ठान स्वरूप असतो, किंवा कारणाचं ज्ञान झालं की कार्य काय असतं, कारण स्वरूप असतं. तसा मी कारण स्वरूप आहे आणि जग हे माझं कार्य आहे. किंवा मी अधिष्ठान स्वरूप आहे आणि विश्व मात्र अध्यस्थ आहे. म्हणून मर्यादित रूपाने तुम्हाला एवढं समजतो तेवढाच मी नाही. गा जो मी येथे, हे विश्वची ते मी, संपूर्ण विश्व हे माझं स्वरूप आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि या माझ्या व्यापक स्वरूपाला मात्र कोणी जाणू शकत नाही, कारण मी कारण आहे. कारणाला कार्य मात्र जाणू शकत नाही असा विचार पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. ते चिंतन आपण नंतर करूया. झालेलं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. सकल गुरुजनांच्या चरणी समर्पण करून चिंतनाला पूर्णविराम. पुंडरी कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.